याच पद्धतीची शिस्त संयम आणि शांतता सकाळपासून पाहिली ही शिस्त आपण पाहायची. आपल्याला रिकामा पाहिजे विचारपिंडाच्या समोरच्या गॅलरी आणि त्याच्यानंतरचा गॅलरी आहे तो आपल्या रिकामा पाहिजे. या विचारावर संबंध महाराष्ट्राला तो मुंबईला सगळ्याचा आकर्षणाचा एक नवा विचार आपल्याला आपल्या समोर मांडला आहे. शिस्त एक शांतता आणि एक संयम घेऊन सकाळपासून शिस्त शांतता आपण आता फक्त 5 मिनिटं सगळं करायचं आहे. साधारणनंतर 5 अवसर होईल. छत्रपती शिवाजी महाराज पुणे आणि भीतर गावगडी प्रतिष्ठानं विश्व मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन होईल आणि त्यानंतर 5 मिनिटच्या हस्ते 2 मिनिटं झालो. पूर्ण वरचं सगळं खाली गावाला मी वरच राहतो साहेब. त्या माणसाने सांगितलं ते माणूस गिरूस काहीच नाही वरच राहतो मी. मला फुलपाट
एक मराठा जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? मनोज दादा तुम आगे बढ़ो. मनोज दादा तुम आगे बढ़ो. मनोज दादा आल्यानंतर ग्राउंड मधील उपस्थित सर्वांनी आपल्या मोबाईल टॉर्चचे विचारपीठावर आल्यानंतर मोबाईल टॉर्च चालू करून त्यांचं स्वागत करायचं. दादा आल्यानंतर आता नाही, मनोज दादा आल्यानंतर टॉर्च सुरू करा आणि त्यांना ती उपस्थिती दाखवा. दादांचं 5 मिनिटाचं आगमन होणार आहे. सर्वांनी तीच शिस्त सकाळपासून जी पाहिली, खरोखर तुमच्या सहनशीलतेला खरोखर कोटी कोटी वंदन करावं. या माता भगिनींच्या सहनशीलतेला सकाळपासून जवळपास 6 तासापासून आपण बसला. खरोखर तुम्हाला माझं नमन आहे. गँगवे मध्ये सुद्धा कोणी बसायचं नाही. गँगवे मध्ये पूर्ण गँगवे आपल्याला रिकामा पाहिजे. या ब्लॉक मधील सर्वांनी याच पद्धतीने शांत बसायचे. खरोखर तुमचं सगळ्यांचं कौतुक. विचारपीठावर फक्त मनोज दादा येतील, प्रतिमेचं पूजन करतील. त्यानंतर 5 मुलींच्या हस्ते त्यांचं औक्षण होईल आणि माझ्यासहित सर्व स्टेज त्यांच्यासाठी रिकामं करून दिला जाईल. गाडीच्या बाजूच्या अवतीभोवतीच्या कृपया जागा करा. चला बाकीचे बाजूला सरकार स्वयंसेवक सगळे इकडचे चला बाजूच्या बाजूला सरकार सगळे बाजूला सरकार. दादांचं आगमन स्टेजवर होत आहे. 5च मिनिटांमध्ये मनोज दादा स्टेजवर बाजूला सरकार. चला हा इथल्या बाजूला सेल्फीवाले सगळे बाजूला बोला. माननीय मनोज दादा यांचं आगमन स्टेजवर झालेलं आहे आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर आपल्यासाठी सूचना आहे. सर्वांनी ग्राउंडवर उपस्थित सर्वांनी टॉर्च मोबाईलचा टॉर्च चालू करून त्यांचं स्वागत करायचं. ते ग्राउंड स्टेजवर आल्यानंतर विचारपीठावर आल्यानंतर आज मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा यांच्या 6व्या टप्प्यातील ही पिंपळगाव आणि संबंध सांगली तालुक्याची सभा आणि या सभेची सर्व उपस्थित मराठा समाज बांधवांचं सकाळपासून आपण आपले खरोखर होते. धन्यवाद. दादांचा आगमन विचारपीठावर झाला आहे. मोबाईलच्या टॉर्च सगळ्यांनी सुरू करा. एक मराठा मनोज दादा तुम आगे बढ़ो. मनोज दादा तुम आगे बढ़ो. जय जिजाऊ. सर्वांनी आपलं टॉर्च चालू करून पाठीमागच्या मंडळी टॉर्च चालू करा. माननीय मनोज दादा विश्ववंदनीय कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय राधाशिव छत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करत आहेत. त्यानंतर मुलीच्या हस्ते दादांचं औक्षण होईल. इथले सगळ्यांनी खाली बसून घ्या. आहे त्या स्थितीतच सगळ्यांनी खाली बसा. सगळ्यांनी खाली बसा. इथं आहे त्या स्थितीत खाली बसा. कृपया सगळ्यांनी खाली बसा. स्वयंसेवक सगळ्यांनी खाली बसा. मुलींच्या हस्ते औक्षण होईल आणि त्यानंतर विचारपीठ दादासाठी खाली करून दिलं जाईल. लगेच तुमच्याशी ते संवाद साधणार आहे. पाच मुलींच्या हस्ते आजच्या या भव्य अशा सभेला उपस्थित सर्व सकल मराठा समाजांचे खरोखर मनपूर्वक अभिनंदन. जवळपास 6 तासापासून आपल्या माता भगिनी महिला या कार्यक्रमाची आणि मनोज दादांचे ऐकण्याची आतुरतेने वाट पाहत आहात आणि दादांच्या विचारपीठावर आगमन झालेलं आहे. थेट दादा तुमच्याशी संवाद साधतील अवघ्या 5च मिनिटांमध्ये. आता वेळेअभावी आपण जिजावंदना कार्यक्रमाला सुरुवात झाली त्याच वेळेस घेतलेली आहे. छत्रपती शिवरायांचं पूजन झालेलं आहे आणि आता थेट मनोज दादा तुमच्याशी संवाद साधतील. मनोज दादा यांना प्रतिमा पूजन प्रतिमा मुलींच्या तर्फे या पिंपळगावच्या आयोजक संयोजक समितीतर्फे मुलीवर एक प्रतिमा समोर
चला सर्वांनी व्यास विचारपीठ रिकाम करायचे. चला दत्ता पाटील सगळेच खाली सगळेच खाली चला कॅमेरावाले पण चला विचारपीठ खाली करा ते घ्यायचं. दादांसाठी दिली माईक सिस्टीम माईक छोटं बोलायला सुरुवात करायचं. प्लीज तुम्ही सुटला नका जोपासून घ्या सांगतो. मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा तुम आगे बढ़ो. मनोज दादा तुम आगे बढ़ो. जय जिजाऊ एक मराठा. धन्यवाद. दादा आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत. हिंदवी स्वराज्याचे शिवराय कुंभारे मैदान परिसरातल्या धन्यवाद. माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मान करायची. कडाक्याची थंडी असताना माझा मायबाप मराठा समाज जितका फिरला. मराठा समाजाचे हे रूप येणारी पिढी कधी विसरणार नाही. कारण मराठा आरक्षण या अंतिम टप्प्यात आलेले आहे. शेवटच्या टप्प्यात मराठा आरक्षण मायबाप मराठा आपण धन्यवाद. मध्ये मुंबईने इशारा केला काय तुम्ही असं शेरणार आहे तिथे सुद्धा. मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात 54 लाख नोंदी मराठ्यांच्या आतापर्यंत मिळाल्या. 2-4 लोकांना जरी त्याचा लाभ झाला तरी आज 2 कोटी मराठी आरक्षणात गेल्यात. मायबाप आज 2 कोटी. आता लढाई सरसकटसाठी कोणाला पावसाला आणि थंडीला आता घाबरू नका. लेकर अधिकारी झालेले आणि मोठे झालेले बघायचे असतील तर आपल्याला कष्ट करावे लागणार आहे. तुम्ही आणि आम्ही एकत्र मिळून हा संघर्ष पुढे न्यायचा आहे. आपल्या लेकरांना 70 वर्षापासून या आरक्षणाची वाट बघितली. आता मराठ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. मराठ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जे लोक म्हणत होते ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, आता मराठ्यांना नेमकं ओबीसीतच आरक्षण मिळालं. आपल्याला वेळोवेळी फसवलं गेलं. आपल्याला सांगितलं जायचं तुमचं आरक्षण 50% वर आहे. ते आरक्षण टिकत नाही. आपलं आरक्षण 50% आतमध्ये. आणि मराठ्यांनी आता ते सिद्ध करून दाखवलं की 50% आत ओबीसी आरक्षणात मराठा आहे आणि आम्ही ते आरक्षण घेणार आणि मिळवणार सुद्धा. कोणी कितीही वळवळ करू द्या, कोणाच्या आचेने आता काय होत नाही. कोणीही आडवा आला तरीही
देव जरी आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही. तर त्या छगन भुजबळची काय मजाल. तुझा बंदोबस्त करायला मराठी सज्ज झालेले, तू काळजी करू नको. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची भाषा तू आता तरी बंद कर. ओबीसी बांधवांनी तुला हात दाखवलाय. त्यांना वाटतं हा राजकारणी माणूस आहे. सामान्य मराठ्यात आणि सामान्य ओबीसी बांधवात वाद लावण्याचा प्रयत्न करतोय. त्याला प्रत्येक वेळेस सांगितलं आपण, मराठ्यांविषयी विषयाने आगवू नको. काल बीडला होताच, लईच मोठी आडी गमत केलं. आला काहीतरी बरं वाटलं. मी त्याला सांगितलं, त्याला आरक्षण मिळवतो बघतो का किती जमेदार. त्याला एवढं कळत नाही. ओबीसी आरक्षणात मी मराठी घेऊन येणार. अरे गेल्या ना मराठी आरक्षणात झोप ना. तुला कसं कळत नाही, त्याला कसं मंत्री केलं हेच कळत नाही. मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला. त्यात काल काय म्हणला तू, कुणबी प्रमाणपत्र जर दिले तर आम्ही चॅलेंज करू. भारत देशात मराठा एक जात अशी की त्याच्या शासकीय नोंदी ओबीसी आरक्षणाच्या सापडल्या. बाकी कोणालाही कुठल्याही नोंदी न सापडता किंवा मागास सिद्ध न करता आरक्षण दिलंय. आमच्या जर चॅलेंज होणार असलं तर तुझ्या 1 घंट्याच्या आत देशातलं सगळ्याचे सगळं आरक्षण रद्द होऊ शकतं, एकाच घंट्यात. पण आम्हाला तुमचं वाटोळं नाही करायचं. मराठ्यांची नियत साफ आहे. कोर्टानं सुद्धा, सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल कमिशनचा जजमेंट स्वीकारलेला नाही. तरी आम्हाला त्या भानगडीत नाही पडायचं. तुम्हाला मागास सिद्ध केलेलं नाही हे आम्हाला माहिती आहे. तरी आम्हाला गोरगरीब ओबीसींचं वाटोळं नाही करायचं. आम्हाला माहिती आहे तुमची जनगणना पण झालेली नाही. इंग्रजांना दिलेली जनगणना तुम्ही दिली, तरी आम्हाला तुमचं वाटोळं नाही करायचं. ओबीसीच्या जातीची यादी तयार करायची सांगितली तीही केली नाही, हेही आम्हाला माहिती आहे. तरी पण आम्हाला नाही वाटोळं करायचं. पण तुम्ही जर आमच्या शासकीय नोंदी असून तशा भाषा करणार असाल तर मराठ्यांचा नाविलाज आहे. आम्हाला नाही तर मग कोणालाच नाही. तुमचं सुद्धा सगळं रद्द होऊ शकतं. पण आम्हाला गोरगरिबांचा वाटोळं नाही करायचं. मायबाप मराठ्यांना त्याला काय उड्या मारायच्या तर मारू द्या. मराठी ओबीसी आरक्षणात गेले. सामान्य ओबीसी बांधवांना आणि सामान्य मराठा बांधवांना फक्त एकमेकाच्या गावखेड्यात अंगावर न जायचं. कारण हे राजकीय फायदा उचलण्यासाठी आपल्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. नाही वाद होऊ द्यायचा. आपल्याला आता आरक्षण मिळत आलं. आपली लढाई फक्त सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी. त्यासाठी मराठ्यांनी मुंबईची हाक दिली. सगळ्यांनी ठरवलं की आता मुंबईकडे जायचं. मी 17 तारखेचं बैठकीत म्हणलं जवळ मराठी खाली बसलेले म्हणलं काय करा. म्हणलं चला मुंबई काय करता बघा. बरं गप्प बसत नाही ते फक्त गप्प बसायला पाहिजे नाही. गप्प 9 वाजले का 9 वाजणाऱ्या पुढच्या लोकांचं कामच नाही होती. मुंबईला जायची तारीख ठरली. 20 जानेवारीपर्यंत बसायला इतके नमुने येते. कोणते मराठ्याचे सोडले टाकलं कारण त्याच्यात
कोणीतरी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून दिला, कोणतरी मुसळी घेऊन त्या सरकारने त्याच्यामध्ये त्यामध्ये वैद्य मुसळी देणार आहे. आम्हाला ऑनलाईन दोन टाकलं त्याला जग ते पोट्टे इतके कलाकार त्या मुसळीवर उलट दोन करून बसले, तेच फोटो टाकले. एका मुसळीवर दोन दोन तीन तीन बसले. सरकारला आपण त्याच वेळेस सांगितलं होतं मराठ्यांच्या नादी लागू नका, कारण मराठ्यांचा हक्काचं आरक्षण ते तुम्ही द्या. नाही ऐकलं. आता मराठ्यांनी मुंबईकडे जाण्याची घोषणा केली. माई बापा हो, आता मुंबईकडे चला, आता घरी नका बसू. आपल्या पोरांना जर अधिकारी झालेलं तुम्हाला या आरक्षणातून बघायचं असलं, आपल्या पोरांना उच्च शिक्षण घेतलेले पोरं तुम्हाला बघायचे असतील, मुंबईकडे चला. आता कोणी घरी राहू नका. तुमच्याकडे तयारी मला एकदा एक जण प्रतिनिधी विचारला, ते म्हणजे तुमचे मुक्काम डोंगरात का म्हणे. म्हणलं तू आणि डोंगर सोडून गेला मागे येऊन बघतो. त्यांनी ते वारी सारखं धरलं होतं. वारी ही गावात मुक्कामाला असते. आता आपल्या सगळं 2-2.5 करोड पोरं आहेत, मराठा समाजाचे माणसं आहेत. यांना जर एखाद्या गावात मुक्कामाला ठेवलं आणि जर पाठ भिताला चाडून बसले ते गाव गेले 6 महिने. त्यामुळे त्याला म्हणलं डोंगरात ठेवलं. तू गाव नेसते डोंगरात देत काय. मुंबईला आल्यास तुला तिथं जागा मिळत तिथं. त्यातलं एक जण म्हणतो 4,000 टॉयलेट केले जाणे तुमच्या व्यवस्थेसाठी. आता मराठी बेकारी जर एखादं आत गेलं 2-3 घंटे जर बाहेर बाकीच्या काय करायचं. परत हे म्हणते आम्हाला मंत्र्याच्या गाद्या कसल्यात बघायच्या, त्याचं घर बसले. त्या कचाट्यात जर त्याला गादी सापडली त्याचा कार्यक्रम झाला त्या गादी. काही काही पोस्ट लागते मला इमान बघायचं. आता का 5,000 बसून त्याचं जाऊन. त्यामुळे हे प्रचंड लोडमध्ये यायला लागले. मी जास्त लोडमध्ये यायला लागलो त्यांच्यापेक्षा. मी यासाठी लोडला यायला लागलो, माझ्या आधीच मुंबई फुल होती का, पण मी इकडे इतकी तयारी लागली. एक जणाला मग मी त्या दिवशी 17 तारखेच्या बैठकीत सांगितलं 20 तारखेच्या आत काम उरकून घ्या, आपल्याला मुंबईकडे जायचंय. एका पट्ट्यानं व्हिडिओ टाकलाय. त्याने गावाला इतकं पाणी दिलं की त्याचा गहूच सगळा शेवाळ आहे, रानच. तेव्हा म्हणतो माघारी तर वापसाच नाही झाला पाहिजे. बघा पोर म्हणजे डिझेल बंद केलं. म्हणलं डिझेल, एक जणांनी ती कमेंट टाकली खाली, डिझेल जर नाही मिळालं तर गाड्या न्यायच्या कशा. एका पोराने ट्रॅक्टरला ते सौर ऊर्जेचंच बसून घेतलं. मला थेट मुंबईतच ट्रॅक्टर थांबणार आपला. त्यांच्या पुढचे मराठीचे पोर. सरकारला वेळोवेळी सांगितलं तुम्ही खेटू नका. एकदा तुम्ही अंतर्वालीत प्रयोग केला, पुन्हा करू नका, तुम्हाला जड जाईल. झालं गेलं ते विसरून जा. या भानगडीत पुन्हा पडण्याचा प्रयत्न करू नका, कारण हे राज्य मराठ्यांशिवाय चालू शकत नाही. तुमचं रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल. आम्ही आमच्या पोराच्या न्यायासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मराठ्यांनी आता ठरवलंय 20 जानेवारीला इतकी प्रचंड मोठी धडक मुंबईत मारायची. सरकारनं जर आपल्याला 4 बाजूने घेरलं तर मराठे 10 बाजूने घेरून मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार. आंदोलन आमच्या शांततेत होणार, पण माघार मात्र आता आम्ही घेत नाही. माघार घ्यायची किती दिवस, आम्हाला सुद्धा मर्यादा. 7 महिने सरकारला वेळ दिलाय. आमच्या लेकरा बाळाचे मुर्दे आमच्या डोळ्यात एकटा पडत असताना आम्ही नाही बघू शकत. हजारो पोरांवरती केसेस झाल्यात. 250 पेक्षा जास्त बलिदान गेले. ज्या आत्महत्या झाल्यात त्या माय माऊलीच्या कांपळाचा कुंकू या सरकारमुळेच पुसलाय. त्या लेकरांचाही स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली.
कित्येक जणांचे अपघात झालेत. अंतरवालीला कार्यक्रम होता, त्यावेळेस 24 तास लोकांना पाणी मिळालं नाही. एकाही माझ्या मायबाप मराठ्यानं तक्रार केली नाही, आम्हाला पाणी मिळालं नाही, आमचं हाल झालं. मराठ्यांनी सहन केलं. त्यांना माहित होतं एक दिवस माझ्या लेकराला नाही मिळालं, आम्ही ती ही शक्ती वायाला नाही जाऊ देणार. सरकारने आणखीन तरी भानावर येऊन महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे, तर सकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या. नसता 20 जानेवारीला मराठा समाजाने मुंबईकडे कूच केलीच म्हणून समजा. आता नाही थांबत मराठे. फक्त मराठ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांना शांततेत जायचं आणि शांततेत द्यायचं. उद्रेक जाळपोळ करणारा आंदोलक आपला नाही. मराठ्यांनी नुसती मुंबईत मांडी जरी घातली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांना आरक्षण मिळालंच म्हणून समजा. आपल्याला ही मायबापावला नाही जिंकायची. 80% लढाई आपण जिंकत आणली. जे 54 लाख नोंदी सापडल्या या सगळ्या बांधवांना किती प्रमाणपत्र आतापर्यंत दिले आणि का दिले नाहीत हे प्रश्न विचारल्याच्या नंतर उद्याच्याला सकाळी 8 वाजता अंतरवालीला सरकारचं शिष्टमंडळ येतं. आपलं म्हणणं आहे, ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्यांचे सगळे प्रमाणपत्र तातडीनं द्या. जे कक्ष स्थापन केले त्या कक्षावर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या 24 तास नेमणुका करा आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या परिवारांना त्याचा लाभ द्या. आणि जो सरसकट शब्द आहे किंवा रक्ताची सोय आहे तो शब्द मध्ये मराठ्यांना मुंबईकडे जायची हवस नाही, परंतु तुम्ही जर मराठ्यांना 20 तारखेच्या आत आरक्षण नाही दिलं आणि एकदा जर आम्ही अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला, चर्चा बंद, आम्ही मुंबई बरेच थांबणार नाही म्हणजे नाही. आपल्या सगळ्या कुंभारी पिंपळगावच्या बांधवांना आणि परिसरातल्या मायबाप मराठ्यांना माझी विनंती, मुंबईकडे जायची तयारी करा. आता जर थांबलात तर पुढच्या पिढ्या माफ नाही करणार. तुम्ही जर झोपलात पोरांचं वाटलं झालं नसेल. आता इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा होणार. घराघरातले मराठ्यांचे पोरं इथं मोठे होणार. आरक्षणासाठी सगळ्यांनी आता लढायला सावध हो. घरी नका बसू. रात पाठी करतोय माझ्या मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत. आरक्षण देऊन मराठ्यांच्या पोराव त्याच्या अंगावर या आरक्षणाच्या माध्यमातून वर्दी आणि अधिकारी झालेला बघायचं. या आरक्षणामुळे क्लास 1 ते क्लास 4 अधिकारी झालेले आपल्याला बघायचे. IAS IPS दर्जाचे अधिकारी झालेले आपल्याला या आरक्षणातून बघायचे. म्हणून रात पाठी करून फिरतोय, रात्री पण फिरतोय आणि दिवसा पण फिरतोय. आता रात्रंदिवस कष्ट करायची वेळ आली. या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हायचे. तुमच्याही पायाला हात लावून सांगतो, अशी संधी पुन्हा नाही येणार. या संधीचं आपल्याला सोनं करायचं. शेवटच्या टप्प्यात आणलं आरक्षण. सगळ्यांनी जागा आणि गावच गाव पुन्हा एकदा पिंजून करा. घराघरातला मराठा जागा करा. गावागावात पुन्हा जनजागृती करून मराठ्यांना मुंबईकडे येण्याची विनंती करा. आपण जितक्या ताकदीनं जाऊ तितक्या लवकर मराठ्यांना आरक्षण मिळणार. आता मागं नाही हटायचं. कितीही त्रास झाला तरी मी हटत नाही. माझं ते एक कामच करून तरी मी हटत नाही. पुरा पाय दुखतो. असा करू काल जर झाला, आज लगेच एक जण तुडली. पाठीमागच्या दौऱ्यात एक जण आलं माझ्याकडे टाकलेली होती करून गेली. तेव्हा तरातरा केली का त्याच्या पायाला सुटत होती. आरोग्यावर त्यांनी असा दंका बसला पायाला किंवा आठ नकच मुलं
आणि त्याला लय लोडलं पाहिजे, लय टप्पू होतं, मला सर करत नाही ते मागं. मराठ्यांनी दोन कामं करा, स्वतःच्या लेकरासाठी आयुष्याचं त्याला आरक्षण द्या आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. मराठ्यांची प्रगती कोणीही रोखू शकत नाही जगात, कोणी. आणि बांधव टोकण्याची कमी करा. बांधव टोकरी घेतली, 2 पिढ्या झाल्या त्या बांधासाठी एकमेकाला. आरक्षण तर आपण आता आणलंय. मराठ्यांची आशा मावळी होती, आरक्षण मिळेल की नाही. आता हा संघर्ष आणि लढाई किती दिवस करायची. मराठा खचून गेला होता, लढायचे किती दिवस, आरक्षण कधी मिळणार. रात्रंदिवस कष्ट करून कर्ज काढून पोरं शिकवले. कधी काळी आरक्षणाचा लाभ आमच्या लेकराच्या वाट्याला येईल की नाही. मोठमोठाले आंदोलन झाले तरी आरक्षणाचा ठाव कोणालाच लागत नव्हता. आपण काम करताना 2 केली, शोध मोहीम सुरू केली. मराठ्यांचं आरक्षण कुठे आहे आणि मराठ्यांना आरक्षण कोण मिळू देत नाही, या 2 गोष्टीवरती अगोदर शोधायला सुरुवात केली. मराठ्यांचं आरक्षण 50% आत की वर, मराठा आरक्षणात आहे की नाही हे शोधलं. याला विरोध करणारे कोण आणि मराठ्यांच्या हाताला माहिती मिळाली लागली. मराठे ओबीसी आरक्षणात त्याच आहेत याचा पक्का पुरावा लागला आणि आंदोलन सुरू झालं. विरोध करणारी टोळी कोणती, मराठ्यांच्या विरोधात किती टीमा, कोण कशाची पेरणी करतोय, कोण कोणत्या विचाराची पेरणी करतोय. मराठ्यांच्या डोक्यात आरक्षण घातलं कोणचं आणि मराठ्यांना आरक्षण मिळणारे कोणचं, याचा शोध लागल्याच्या नंतरच हे आंदोलन सुरू झालं. आणि विरोध करणारे सगळे टोळी उलटी पालटी करण्याचं काम मराठ्यांनी केलं. आणि मराठे ओबीसी आरक्षणात असलेले मराठ्यांनी तेही सिद्ध केलं, आम्ही ओबीसी आरक्षणात येत, आरक्षण घ्यायला सुद्धा मराठ्यांनी सुरुवात केली. याचबरोबर मराठ्यांनी आणखी 2 कामं केली. मराठ्यांना नाव ठेवलं जायचं. मराठा कधी एक येत नाही, हा खेकड्यासारखा एकमेकाच्या पाय ओढतो. हेही मराठ्यांनी पुसून काढलं. अंतरवालीला मराठ्यांना हाक दिली, स्वतःच्या मुलासाठी आणि आरक्षणासाठी एकजूट व्हा. राज्यातल्या कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा अंतरवालीत एकवटला आणि या देशाला दाखवून दिलं मराठ्यांची अशी लाट, अशी सुनामी पुन्हा देशात कधीच उचलू शकत नाही. मराठे इतक्या ताकदीनं अंतरवालीत आले, बांधावर मराठ्यावर होत. 11 रस्ते होते सगळेचे सगळे 20-20 किलोमीटर पर्यंत जाम. ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा बसत नव्हते हो मराठी. काहीचे ड्रोन मुसात पडले तर आणखी सापडले नाही, इतके मराठ्यांना ही शक्ती व्हायला नाही जाऊ. आपल्या समाजाला खूप भोगलं या आरक्षणाचं. आपल्या आईबापाचं आपल्याला जर कष्टाचं चीज करायचं असलं, ही आरक्षणाचा शेवटचा टप्पा आता व्हायला नाही द्यायचा. पहिल्या दिवशी जी शक्ती लावली ती शेवटपर्यंत लावायची. आता हे शेवटचं आरपारचं मुंबईतलं आंदोलन. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, कोणी आता घरी नका थांबा. ही लढाई आता जिंकायची आणि जिंकण्यासाठी आता मुंबईकडचे हाक मराठ्यांनी दिली. मराठी इतक्या ताकदीनं धडक मुंबईत मारणार आहेत. आत्तापर्यंत या महाराष्ट्रात आणि देशात इतक्या ताकदीची धडक कोणीच मारली नसत. इतक्या ताकदीची धडक मुंबईत होणार. माता माऊल्यांनो, कुंभारी पिंपळगाव आणि परिसरातल्या माता माऊल्यांना सुद्धा माझी विनंती. गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांना महिला 20 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता अंतरवली येणार. आपल्या कुंभारी पिंपळगाव आणि परिसरातल्या सगळ्या माता माऊल्यांना माझी विनंती, तुम्ही 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता अंतरवली या. त्या माऊल्या यासाठी येणार आहेत, आपले लेकरं 500-600 किलोमीटरवर मराठा आरक्षण मिळावं म्हणून या लढाईसाठी अंतरवालीतून बाहेर पडणार. आणि या गोदापट्ट्यातल्या
गावागावातल्या लाखांना माता मावल्या त्या लेकरांना वाटा लावण्यासाठी अंतरवाले येणार. वाटा लावण्यात इतकी ताकद येईल की मायबाप समाजाने जाणाऱ्या लेकराच्या पाठीवर जर मायेनं हात फिरवला, मायबापाची भूमिका जर समाजाने निभावली, तर पोरांच्या अंगात हत्तीचं बळ येते. ते मुंबईपर्यंत जाऊच तर मागं बघणार नाहीत आणि याचा आरक्षणच घेऊन येतील. तुमच्याही खांद्यावरती जबाबदारी आहे. कधीतरी मायबापाची भूमिका तुम्ही पार पाडा. सो तुमचा मुलगा त्यात असेल नसेल आम्हाला माहीत नाही, परंतु जाणारे मुलं तुमचेच समजा, तुमचे लेकरं त्यांच्यात बघा आणि मायेचा त्यांच्या डोक्यावर हात फिरा. त्यांना वाटा लावण्यासाठी गोदापट्ट्यातल्या लाखांना महिला 20 जानेवारीला अंतरवालीत येणार. या कुंभारी पिंपळगाव आणि परिसरातल्या मराठ्यांची एकही गाडी घरी नाही राहिली पाहिजे. मोटरसायकल ज्या वाहन असतील ते सगळे. आपण पूर्वी असं ठरवलं होतं या 2 दिवसापूर्वी, गोदापट्ट्यातल्या लाखांना माता मावल्या येणार आहेत यांनी अंतरवालीपासून गेवराईपर्यंत पायी वाटा लावायला यायचं. परंतु त्यात आपण थोडा आज बदल केला. इतक्या लाखांना माता मावल्या ह्या अंतरवाली ते गेवराईपर्यंत पायी चालतील, पण गाड्या ह्या अंतरवालीत राहणार आहेत. त्या लाखांना माता मावल्यांना पुन्हा वापस यावं लागणार आहे. म्हणून आपण आपल्या गाड्या घेऊन, तुम्ही पायी नाही चालला तरी चालत, तुमच्या गाड्या घेऊन जशाल तशा मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत तुम्ही तुमच्याच गाडीवर बसून यायचं, म्हणजे तुम्हालाही त्रास होणार नाही आणि एक मोठी शक्ती सुद्धा निर्माण होईल. आता मात्र उद्या सकाळपासून कामावर आपल्या कुंभारी पिंपळगाव घनसावंगी तालुक्यातले गावाची गावं पुन्हा एकदा पिंजून काढा आणि सगळ्या माता मावल्यांना आणि आपल्या बांधवांना सांगा, अंतरवालीकडं 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता जायचं. कारण 9ला ते लेकरं अंतरवाली सोडणार आहेत आणि मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची त्यांना गरज आहे. सगळ्यांनी आपण आपल्या घराला कुलूप लावून 1 दिवस काम बंद ठेवा. तुमचं काम 1 दिवस बुडेल, तुमचं नुकसान होईल, परंतु या माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं तुम्ही 1 दिवस काम बुडवल्यामुळे कल्याण होणार हे लक्षात असू. लाखाच्या संख्येनं सगळे बाहेर पडा. जे मुंबईला येणार आहेत ते तयारीनं चाला आणि जे मुंबईला येणार नाहीत त्यांनी वाटा लावायला यायला कोणी विसरू नका. माणसांनी सुद्धा सगळ्याचे सगळे जालना जिल्ह्यातले आणि बीड जिल्ह्यातले या दोनही जिल्ह्यातल्या लोकांनी आवाहन करा. मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना वाटा लावायला यायचं आणि जालना जिल्ह्यातल्या मराठवाड्यातले सगळे येणारे अंतरवालीतून निघणारे पुढं गेल्याच्या नंतर पुन्हा सहभागी लोक होणारे. आपला करोडाचा आकडा हा पुण्याच्या पुढं निघाल्याच्या नंतर होईल. तर तुम्हाला एक सांगतो, मी एकटा असो किंवा 1 लाख असो, मी मात्र तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या आशीर्वादावर मुंबईकडे 20 तारखेला निघणार. तुम्हाला माझी विनंती आहे, सगळ्यांना ताकदीनं तिकडे चला. आता नाही सुट्टी आणि आता नाही वेळ द्यायचा. कारण आपण वेळ द्यायचा किती दिवस आणि सहन करायचं किती दिवस. म्हणून तुम्हाला बार सांगतो, आता मागं नाही हटायचं. तुम्ही इतक्या थंडीत स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी बसलात, असेच कष्ट थोडे दिवस करा. जर थोडे दिवस हे लावून धरलं तर पोरांचं आयुष्याचं कल्याण होणार. कारण सरकारने कितीही षडयंत्र असले तरी आपण ते उधळून लावणार आणि सरकारने केले सुद्धा. मला याच्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला सांगायचं, ज्या काय वाहनं, जे काय गाड्या जाणार आहेत त्यांचा खर्च गावातल्याच गोरगरीब मराठ्यांनी आणि गावकऱ्यांनी उचलला आहे. कोणीही या आंदोलनाच्या किंवा या रॅलीच्या किंवा या वारीच्या जीवावरती पैसे जमा करायचे नाही. आणि कोणी जर केले असतील किंवा कोणी जर दिले असतील, कोणी अधिकारी, कोणी उद्योगपती यांनी त्यांचे मागं घ्यावं, कारण आम्ही परवा ऐकून घेणार नाही. हा लढा सामान्य मराठ्यांनी उभा केला आहे आणि सामान्य मराठ्यांच्या गाव खेड्यातले पैसे जमा करून हा खर्च उचलत आहे. बाकी कोणीही द्यायचं नाही. सरकारनेही कोणते लोक फोडायचा प्रयत्न करू नका. नसता तुमचा कार्यक्रम उलटा सुलटा केल्याशिवाय मराठी तुम्हाला आता सोडणार नाही. माझी तुम्हाला पुन्हा एकदा जाता विनंती, मला उशीर झाला याला, त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. काय करू, एक गाव होतं आधी, शिरदेवी आणि कुंभारपूर एकच गाव होतं जवळ जवळपास.
ते मराठी पोट इतके बेकार आहे. पुढच्या फोन करून सांगितलं ते मला आमचे येणार आहे. लगेच रान मिळावले म्हणजे आमचं 3 किलोमीटर राहावं चला मला येतो काय. मग आता 2 तर झाले. लगेच तिसऱ्याला कळलं. तिसरा म्हणून आमचा अर्धा मासला 3 किलोमीटर आहे. लगेच बाटे पुढे एवढे झालेले ते म्हणजे आमचं लयच जवळ झाला. नुसतं फाटून बघून तो उत्तर गाव दिसतो. चला मला तुमच्या तिथे येतो. तिथून शिरत देवीला आलो. कुणी त्या शेवच्या लोकांना सांगितलं काय नाही. ते म्हणजे आमचं फाटून सुद्धा 3 किलोमीटर घ्या म्हणून तुमचा येतो. लगेच रामपुरी झाली जाईल. रामपुरी झाले म्हणले आमचा त्यांचं पुढं आलं ना शिवच म्हणलं तुमच्या तिथे येतो. लगेच मोबाईल जवळचा फोन आला. ते म्हणलं ते ना आमचं म्हणजे वावराच्या कम्या खात्यात आमची म्हणून तुमच्याकडे येतो काय करा. तिथून ते काठोडा झाली. रात्री 2 वाजता अंतरवालीला ते म्हणले तुम्ही मनुबाई जवळला येणार आहे. पांदीनं जर आले तर 1 किलोमीटर म्हणजे येतो पांदीनं काय करू मला म्हणून इतकं उशीर रस्त्यात गाड्या आली त्यामुळे उशीर झाला. जाणून बुजून नाही करत पण माझी जीवाची पर्वा न करता मी या गोरगरीब मराठ्यांना अंगावर म्हणून बघतो. तुमच्या साथीची गरज आहे. रातपात हे करा. मीही करतो तुम्ही पण करा. कारण ही लढाई एकाची नाही. आरक्षण जर एवढं सोपं असतं तर 70 वर्ष याला लागले नसते. आता कुठं मराठ्यांच्या हाताला यश लागलं. विजयाचा गुलाल आरक्षण देऊन लेकराच्या डोक्यावर टाकायची वेळ आली. आरक्षणाचा गुलाल लेकरांच्या मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर पडू द्या मायबापावर. ताकदीने एकजूट आता साथ सोडू नका. मी नाही परवा करणार जीवाची. मी मागास शब्द दिलेला आहे माझ्या समाजाला की मी जीवनच या मराठा समाजासाठी अर्पण केलंय. या मायबाप समाजाशी मी कधीही गद्दारी करणार नाही. फक्त माझी तुम्हाला विनंती आता मुंबईला जाण्यासाठी कोणी सगळे ताकदीनं चला. जेव्हा मिळतील ते घ्या पण मुंबईच्या दिशेने चला. आता थंडीचा कडाका वाढल्यामुळे मी जास्तीचा वेळ घेत नाही. परंतु तुम्हाला हात जोडून विनंती करून पुन्हा सांगतो कितीही विरोधाच्या टोळ्या आपल्या विरोधात उठल्या तरी हा निवडणुकीने तुमच्या मुलगा त्यांना खंदीर सगळ्याला उलटं पालटं केल्याशिवाय मागं पुढे सरकणार नाही. फक्त तुम्ही आता एकजूट अशी शेवटपर्यंत राहू द्या ही तुम्हाला विनंती. आणि मुंबईच्या दिशेनं ताकदीनं चला. उद्यापासून फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियावरती मुंबईचं आवाहन करा. जास्तीत जास्त सोशल मीडिया ताकदीनं चालवा. प्रत्येकानं मुंबईचं आवाहन करा. पाहुण्या रावळ्याला मित्रांना फोन लावताना मुंबईला जाण्याविषयी चर्चा करा. आणि 20 जानेवारीला जास्तीत जास्त कुंभारी पिंपळगाव घनसांगी तालुक्यातून जास्तीत जास्त लोक निघण्यासाठी बैठका सुरू करा. उद्यापासूनच बैठका सुरू करा. आणि माता माऊल्यांनी या घनसांगी आणि कुंभारी पिंपळगाव परिसरातल्या सगळ्या माता माऊल्यांनी ताकदीनं त्या लेकरांना वाटा लावण्यासाठी 1 दिवस या. कोणीही घरी राहू नका. घराला कुलप लावा आणि अंतरवालीकडे या. कारण तुम्ही 1 दिवस याल पण त्या पोरं तुमच्या बळावर आणि तुमच्या साथीवर आणि तुमच्या आशीर्वादावर येताना आरक्षणच घेऊन येतील. आणि तुम्हाला हे शब्द देतो जीव जरी गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय घेतल्याशिवाय एक येनचा सुद्धा माग आटणार नाही. शब्द देतो आणि थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. मुस्लिम बांधवांच्या यानंतर राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं. राष्ट्रगीताने आपण कार्यक्रमाचा आजच्या या सभेचा समारोप करणार आहोत. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड उच्चल गंगा हिंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नाम जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय